मतदारसंघामध्ये प्रामुख्याने काही प्रमुख गोष्टी आपल्याला करणे आवश्यक आहे। त्यामध्ये जसं चिपळूण शहराच्या बाबतीत बोलायचं झालं तर चिपळूण शहर असेल, आजूबाजूची गावं असतील, कायमस्वरूपी पुराने म्हणजे त्याला सफर होत असतात। तर कायमस्वरूपी याच्यावर उपाययोजनासाठी 2200 कोटीचा जो प्रोजेक्ट रिपोर्ट बनतोय त्याची मंजुरी मिळवून तो एक काम जर चांगल्या पद्धतीने चालू करता आलं तर ते काम आपल्याला चालू करायचेच आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे कोकणामध्ये मोठ्या धरणापेक्षा छोटी छोटी पाझर तलाव प्रत्येक खोऱ्यात होणं खूप गरजेचं आहे। आणि ही पाझर तलाव मोठ्या आणि छोटी अशा दोन कॅटेगरीत असतात। तर ती दोन्ही पद्धतीने आपल्याला जर करता आली तर आपल्याकडचा पाण्याचा प्रश्न ह्या माध्यमातून आपण दूर करणार आहोत। या अनुषंगाने आपण जवळजवळ 12 पाझर तलाव आपल्या मतदारसंघामध्ये मंजूर केलेली आहेत। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोजगारीचा, कारण रोजगारीचा हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। ज्या पद्धतीने मुलं शिकतात, आज मुलींच्या शिक्षणासाठी देखील मोफत व्यवस्था करण्याचा निर्णय या राज्य युती शासनाने घेतलेला आहे। परंतु शिकल्यानंतर त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल तर त्या पद्धतीची ट्रेनिंग्स आवश्यकती, त्याचबरोबर ट्रेनिंगबरोबर उद्योग उभारणीसाठी आर्थिक स्तर उंचावण्यासाठीची मदत करणं हा देखील आपल्याला त्या माध्यमातूनचा प्रमुख आहे। चौथी रोजगारासाठी उपलब्ध होणारी कोकणाचा विचार केला आणि विशेषतः चिपळूण संगमेश्वरचा विचार केला तर आपल्याला पर्यटनाची संधी खूप मोठ्या पद्धतीने, हे पर्यटन 2 टप्प्यात आहे। एक कृषी पर्यटन आपण चांगल्या पद्धतीने आपल्या भागामध्ये डेव्हलप करू शकतो आणि दुसरं यात्रा किंवा तीर्थक्षेत्र पर्यटनाच्या माध्यमातून डेव्हलपमेंट करू शकतो। याचा विचार केला तर देवरुख तालुक्यामध्ये मार्लेश्वर असेल, टिकलेश्वर असेल, मैपतगड असेल, कसबा असेल किंवा बुरबाडचं जे मंदिर आहे, अशा अनेक गोष्टी आहेत की आपल्याला प्रचित गड पण तिथे आहे। तर हे गड जर आपण चांगल्या पद्धतीने विकसित करू शकलो तर एक चांगलं पर्यटन आपल्याला वाढणार आहे। आणि त्या अनुषंगाने मार्लेश्वरला देखील जवळजवळ 15 कोटीचा निधी आपण आणलेला आहे, टिकलेश्वरसाठी देखील 4 कोटीचा निधी आणलेला आहे, मैपतगडासाठी देखील आणलेला आहे, कसब्यासाठी प्राथमिक स्वरूपात 5 कोटीचा निधी आपण त्या माध्यमातून आणलेला आहे। आता आपल्याला माहिती आहे गांधारेश्वर मंदिरासाठी 3 कोटीचा निधीची पूर्तता होऊन ते प्रोजेक्ट आपल्याला चालू आहे। बोळकोट किल्ल्यामध्ये देखील चांगल्या पद्धतीने काही तांत्रिक अडचणी आहेत त्या दूर केल्या तर तो किल्ल्याला पण आपल्याला चांगलं वैभव आणता येईल। म्हणजे जर पर्यटन वाढलं तर स्थानिक रोजगार त्या माध्यमातून निश्चितपणे वाढणार आहे। ज्या पद्धतीने आज सावर्डा आणि सावर्डा परिसरामध्ये शैक्षणिक दृष्ट्या अनेक कॉलेजेस, अनेक वेगवेगळ्या गोष्टी झाल्या, जसं की डेरवण कॉलेजचं MBBS कॉलेज असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल, ह्या आणि सह्याद्री शिक्षण संस्थेचे स्वर्गीय निकम साहेबांच्या माध्यमातून संस्था असेल, तिकडे चोरगे सरांच्या माध्यमातून त्यांची शिक्षण संस्था असेल, ह्या राजाराम शिंदेंच्या माध्यमातून त्यांची संस्था असेल, रवींद्र मानेन साहेबांच्या माध्यमातून किंवा बने साहेबांच्या माध्यमातून असेल, तर ह्या सगळ्यामुळे ही जर वाढवता आली अजून चांगल्या पद्धतीने तर तिथे देखील चांगली रोजगाराची संधी निर्माण होते आणि त्या परिसराला पण त्याचा विकास करता येतो। त्यामुळे ग्रामीण पर्यटन, शैक्षणिक चांगल्या पद्धतीने वाढ करणं आणि व्यवसाय वाढीला चांगली चालना देणं हे देखील माझं प्रमुख उद्देश आहे। या सगळ्यामध्ये आरोग्य यंत्रणा कोकणामध्ये विचार केला तर कंपॅरेटिव्हली बाकीच्या मानाने आपल्याकडे थोडी कमी आहे। तर ही यंत्रणा वाढवून ट्रॉमा केअर संगमेश्वरचं असेल, आपलं ट्रॉमा केअर कामठ्याचं असेल, ह्यांना जर चांगल्या पद्धतीने अजून चांगला निधी, म्हणजे पहिल्या टप्प्यात निधी मिळाला नाही असं नाही, पण तो एक चांगला निधी मिळाला आणि त्या पद्धतीचं काम आपल्याला ह्या आरोग्यामध्येही चांगलं करता येईल। आज आपल्याला माहिती आहे चिपळूण शहरामध्ये आपण म्हणजे तळ्यांचं शहर म्हणून एकेकाळी ओळखत होतं। आज ती तळी बरीचशी कमी झाली, पण जी आहेत ती तळी, जसं नारायण तलाव आहे, त्याचबरोबर आपलं विरेश्वर तलाव आहे, ही तलाव रामतीर्थ आहे, रामतीर्थाला पण चांगल्या पद्धतीचा निधी आपण तिथून आणतो। ही तलाव विकसित होणं, वेगवेगळी छोटी गार्डन्स विकसित होणं, चांगल्या पद्धतीचे रोड बाइंडिंगचं काम होऊन रोड रुंदीकरण होणं आणि इंडस्ट्रीमध्ये MIDC आपण मोठी इंडस्ट्री खूप मोठी येईल लगेच अशी अपेक्षेपेक्षा जी जागा आहे, खेर्डी असेल, खडपोली असेल, या जागेवर छोटे छोटे ॲग्रो बेस इंडस्ट्री आणणं हा देखील त्याचा एक खूप चांगला पर्याय। जसं की आपल्याकडे अलोऱ्याला शासकीय जमीन पडून आहे, त्या जमिनीमध्ये काही प्रोजेक्ट वेगळे आणता येतील, जसं
NDRF आपण प्रयत्न केले, परंतु ते प्रयत्न थोडेसे अपुरे पडले जरी असले तरी एखादा स्टेट लेवल किंवा नॅशनल लेवलचा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जर आपण त्या जागेमध्ये विकसित करू शकलो तर आपल्याला तिथे एक चांगलं पर्याय त्या जागेचा वापरात देखील येईल, कारण आता ती जागा पडून असल्यामुळे खूप त्याचा हे होतो. मी देखील पुढच्या वर्षापासून इंडोर अकॅडमी, स्पोर्ट्स अकॅडमी खरवत्या इथं चालू करणार आहे. अशोक शिंदे असतील किंवा धनराज पिल्ले यांची मदत घेऊन आपण त्या गोष्टी करतोय. कारण आज आपल्या कबड्डी खेळणाऱ्या मुलांना जर प्रशिक्षणाला जायचं असेल तर बारामती म्हणा किंवा मुंबई म्हणा किंवा ठाणा म्हणा, इथं जाणं, तिथं राहणं, तिथला खर्च, या सगळ्या गोष्टी अवघड होतात. त्यामुळे खो खो असेल, व्हॉलीबॉल असेल, कबड्डी असेल, आज आपण तिथं क्रिकेटचं चंद्रकांत पंडित यांच्या माध्यमातून, सहकार्यातून, समीर दिघे जो आपला मित्र आहे त्याच्याही एक चांगल्या आणि बाकी काही आपली टीम आहे, कोळी वगैरे हे सहकारी, क्रिकेटच्या 3 विकेट आपण तिथं बनवायला घेतल्यात. येत्या 1 महिन्यात अतिशय चांगल्या पद्धतीचा पाऊस कंटिन्यू नसता तर मधल्या 30 सप्टेंबरपर्यंत आपण सचिनशी पण बोलणं झालं होतं, त्यांना आणून ते तिथं स्टार्ट घ्यायचा आपला प्रयत्न आहे. पण 1 महिन्यात 1.5 महिन्यात माझी असे आहे की तिथलं ग्राउंड देखील अद्ययावतपणे क्रिकेटसाठीचं उपलब्ध होईल. तिथं देखील इंडोर स्टेडियम एक चांगलं आपण दर्जेदार पद्धतीने बनवतो की जेणेकरून तालुक्यातली मुलं तिथं प्रशिक्षित होतील, रेसिडेन्शियल राहतील आणि चांगल्या पद्धतीने स्पोर्ट्सला एक चांगलं दर्जा देण्याचं आपण काम करू. याचबरोबर जे कलाकार आहेत, ग्रामीण कलाकार आहेत, लोककला आहे, तर लोककलेला देखील सन्मान देऊन त्यांना सपोर्ट करणं आणि या लोककलामध्ये आणि ग्रामीण भागातले जे कलाकार आहेत त्यांनाही चांगल्या पद्धतीने सपोर्ट करून आपल्याला पुढं कसं नेता येईल हा विचार आपल्याला करायचा आहे. जेणेकरून स्पोर्ट्स असेल, कला असेल, क्रीडा असेल, या सगळ्यामध्ये जी मुलं आपली आहेत त्यांना सपोर्ट करण्याची आपल्याला भूमिका करायची. बाकी आरोग्य सेवा आहे, दर्जेदार शिक्षणाच्या बाबतीत आहे, कृषीमध्ये देखील छोट्या छोट्या संस्था करून, जसं आपल्याला माहिती आहे की क्लस्टरमध्ये काही स्कीम्स आता सेंट्रल गव्हर्नमेंटने खूप चांगल्या पद्धतीने आणलेलं आहे, त्याचं देखील इम्प्लिमेंटेशन करणं ही माझी भूमिका आहे. मी ट्रायल बेसवर काकोडकर सरांच्या मार्गदर्शनाखाली माझी मुलगी सई MTech झाली ती ICTला, तिच्या पुढाकाराने एक प्राथमिक स्वरूपात आपल्याकडची जी फळं वेस्टेज जातात त्या फळांना चांगल्या व्हॅल्यू ॲडिशन्स करून मग वेगवेगळ्या वायनरीपासून पण त्यामध्ये एक चांगला पर्याय आपल्याला त्या माध्यमातून देता येईल की ज्याच्यामध्ये कोकणात होणारी नाशिवंत फळं, मग जांभूळ असेल, करवंद असेल, करवंद आता फारसा आपल्याकडे नाही पण जांभूळ आपण चांगल्या पद्धतीने लागवड करू शकतो. आपल्याकडे आंब्याचाही उपयोग त्या माध्यमातून होऊ शकतो. त्याचबरोबर फणसाची चांगल्या पद्धतीने चांगलं तिथे काम करू शकतो. तर ह्या सगळ्यामुळे तिथलं ग्रामीण पर्यटन देखील वाढू शकतं. त्यामुळे रस्ते, पूल, ह्या ज्या गोष्टी बेसिक आहेत त्या आता इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा एक भाग आहे आणि हे सगळं करत असताना पर्यटन हाच आपल्याकडे एक कायापालट करणार आहे. आणि पर्यटन करत असताना कृषीवर आधारित पर्यटन असेल तर ती येणारी लोक त्याच घरात नाचण्याची बाळ असेल, कोलिंब भाकरी असेल किंवा पिठलं भात भाकरी असेल किंवा वेगवेगळ्या स्थानिक जे आपलं महत्त्व आहे त्या ज्या नष्ट होणाऱ्या गोष्टी आहेत त्या तिथं वापरून चांगलं तेच खाद्य कसं वापरतील. कारण हे जे येणारे कृषीचे लोक, येणारे पर्यटक आहेत त्यांनी चायनीज खावं ही आपली अपेक्षा नाही, त्यांनी त्या गावातलं जे अन्न आहे तेच त्यांना खायला मिळालं पाहिजे. आणि ह्याच बरोबरीने आपण एक वेलनेस सेंटर देखील चांगल्या पद्धतीने ॲग्रिकल्चर बेस करू शकतो की ज्यामध्ये सगळ्या गोष्टी पण करता येतात. वेलनेस सगळ्या गोष्टी म्हणजे आरोग्याशी निगडीत ज्या ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या पद्धतीने करता येतात आणि सोबत पर्यटनाचा आनंद देखील आपल्याकडे घेता येतो. जसं की कृषी पर्यटनामध्ये एखादे पिकनिकला जरी आले ती शॉर्ट ट्रेनिंग कोर्स केले म्हणजे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये असेल, लँडस्केपिंग असेल, किचन गार्डनिंग असेल किंवा छोटंसं ऑर्नामेंटल गार्डनिंग असेल, हे छोटे छोटे कोर्स त्यांना शिकवता आले. 3 तासाचे, 2 तासाचे बेकरी प्रॉडक्ट्स तयार करण्याचं आहे. अगदी कमर्शियल त्यांनी विकावे तसं नाही पण ते घरच्या घरी आपल्या मुलांना खायला देण्याचं काम करू शकतात. अशा पद्धतीचं काम एक आपल्याला करणं अभिप्रेत आहे. त्या दृष्टीने आपली कारवाई चालू आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे MPSC
UPSC स्पर्धा परीक्षेला ज्या पद्धतीने सपोर्ट देणं गरजेचं होतं, ह्याच्यात देण्यासाठी देखील आपण चिपळूणला एक स्वतंत्र बिल्डिंग देखील बांधण्याचं काम पागमध्ये केलेलं आहे. लवकरच तिथं ह्या संबंधीचे क्लासेस देखील आपण चालू करतो. जसं की इथे आपण सावर्ड्यामध्ये नीट असेल, JEE सारखी परीक्षा आहेत, ते आमचे विजय चव्हाण म्हणून आमचा एक प्रोफेसर आहे, त्यांच्या माध्यमातून आपण त्या सगळ्यांचे ट्रेनिंग्स आणि त्या स्पर्धा परीक्षा निव्वळ 10,000 फीमध्ये, जी मुंबईमध्ये गेलात तर 3, 4, 5 लाख रुपये फी आहे. आणि आज आमच्या इथली लोकल मुलं 360, 70, 80 इतक्या मार्कापर्यंत जाऊ शकलेत. अजून जर डेव्हलप झालं, सगळी सेंटरही इथं आहे, चिपळूणला आहे, खेर्डीला आहे, देवरुखला आहे किंवा अन्य ठिकाणी अजून आपण डेव्हलप करू शकलो तर ग्रामीण भागातली मुलं इथल्या इथं राहून चांगल्या पद्धतीने पुढे शिकू शकतील, त्यांचा दर्जा चांगला होऊ शकेल. इंटरव्ह्यूमध्ये देखील त्यांना जर आपण ट्रेनिंग दिलं तर त्या पद्धतीचं काम आपल्याला निश्चितपणे करता येईल. आता आपण बघितलं की बारामतीचा विकास झाला, कम्युनिकेशन झालं नाही, तर आपण त्यांना तेच सांगणार आहे की ज्या पद्धतीने ती विकासाची व्याख्या आहे ती सगळ्या मतदारसंघात राबवण्याची भूमिका त्या दादांनी घेणार आहे आणि तो शब्द त्यांनी दिलेला आहे. कारण आपल्याला माहिती आहे 1 वर्षभराच्या कालावधीमध्ये अजितदादांच्या माध्यमातून मॅक्झिमम कामं करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मग सावर्ड्याचा पाझर तलाव असेल, इतर काही गोष्टी असतील, या सगळ्या करण्याचा प्रयत्न आपण केला आहे. ह्या सगळ्या गोष्टी काही क्षणात होत नाही, कारण शेवटी पवन तलाव इतक्या दिवसानंतर आज डेव्हलपमेंटचं काय, गोळकोटचं ग्राउंड इतक्या वर्षानंतर डेव्हलपमेंट होतं, उक्ताडचं ग्राउंड इतक्या वर्षांनी डेव्हलप झालं आहे. आज ओपन जिम पण तिथं अनेक पद्धतीने होत आहेत. म्हणजे चांगल्या व्यायामशाळा निर्माण करणं, आरोग्याचं चांगलं करणं, मुलांना चांगल्या पद्धतीने पुढं नेणं, या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं देवरुख तालुका हा ग्रामीण पर्यटन आणि कृषी पर्यटनाला एक खूप मोठी उपलब्धी आणि संधी आहे, कारण तिथे खूप चांगल्या वेगवेगळ्या अजून गोष्टी आहेत. आपल्याकडे देखील चांगल्या पद्धतीने परशुराममध्ये एंट्रन्स करायची जर केला चांगला आणि तिथून जर मतदारसंघातल्या ज्या ज्या पर्यटनाच्या गोष्टी आहेत त्याचा एक चांगला नकाशा दाखवला आपण, तर इथं आलेला माणूस किमान 2 दिवस आपल्या इथं राहील आणि इथंच राहून कोकणातली जी म्हणजे गणपतीपुळा असेल, मार्लेश, बाकीची काही ठिकाणं आहेत. रेड ब्ल्यू लाईन बाबतची देखील प्रोसेस चालू आहे, पण एवढी झटकन होणारी ती प्रक्रिया नाही, कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये ही लाईनचं हे आहे. आपल्याला ती लाईन कमी करण्याच्या बाबतीतचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे आणि ते लवकरात लवकर कशी करता येईल ह्याचा विचार आहेच. रोजगार आणि आपल्या मतदारसंघामध्ये जे MIDC आहेत त्याच्यामध्ये बरेचसे प्लॉट हे राजकारणी आणि धनकांनी वाटलेत आणि ते परत दुसऱ्याला विकले. असे जर असेल तर उद्योग येणार कसे? नाही, ही गोष्ट तुम्ही सांगताय ती बरोबर आहे, कारण शेवटी बऱ्याच ठिकाणी असं होतं की अलॉट करतात, प्लॉट नुसते ठेवतात, कोण शिक्षण संस्थेसाठी पण प्लॉट घेऊन ठेवतो, नंतर मग ते काही दिवसांत ते विकले, असं सगळीकडे आहे तो विषय. आज ज्यांना ज्या मूळ उद्देशाला जे प्लॉट दिलेत ते मूळ उद्देश वापरतात काय? आरोग्यासाठी जर हॉस्पिटल बांधणार असेल तर हॉस्पिटलसाठीच तो वापरतोय काय? वेगळ्यासाठी असेल तर तसाच वापरतोय काय? ही थोडीशी लॉंग आणि थोडी क्लिष्ट गोष्ट निश्चित आहे, परंतु त्याबाबतही आपण आवाज उठवण्याचं काम करतो. ही बैठक मुख्यमंत्र्यांकडे, दादांकडे आपण बैठक लावली होती, मी त्याविषयी चर्चा झाली, परंतु हा विषय मुख्यमंत्र्यांनी स्वतः आपल्या हातामध्ये घेतला, कारण मुख्यमंत्री हे कोयना धरणाच्या काठावरचं त्यांचं साताऱ्यातलं गाव आहे आणि त्यांनी पूर्णपणे त्याची प्रोसेस पुरी चालू आहे. आता निवडणुकीपुरता बोलायचा प्रश्न नाही, हा विषय कोयना धरण कधी झालं, कोयना धरण किती साली झालं, कोयना धरण होऊन जवळजवळ आज माझ्या हिशोबाने 50, 55, 60 वर्षाहून जास्त काल तिथपासूनचे रखडलेले प्रकल्प आहे. त्यामुळे लगेचच्या लगेच 1-2 ह्या पिरियडमध्ये सगळं सुटेल असं नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, कोयना धरणाच्या निगडीत प्रकल्पग्रस्तांसाठी मी मॅक्झिमम वेळा प्रयत्न केला. थोडंसं पब्लिसिटीमध्ये कमी असल्यामुळे लोकांपण मी त्या गोष्टी केलेल्या नाहीत, पण हा विषय कालही मांडण्यात आला आहे आणि तो छातीटोकपणे सांगतो की पुढच्या टर्ममध्ये हे विषय मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. दुसरा तुम्ही जो मुद्दा सांगितलात की वन्यजीव प्राण्यापासून, हा विषय
सातत्याने विधानसभेत मांडलेलं आहे, त्याची डॉक्युमेंटरी पण आहे. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की मुनगंटीवार साहेबांनी ह्याच्याबाबतचा स्पष्ट GR केलेला आहे. कारण आपण वन्य प्राण्यांना नष्ट करावे अशी आपली मागणी लोकांची होती, पण जो कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे ती करता येत नाही. त्यांना एक तर पकडणं, त्यांचं फॅमिली प्लॅनिंग करणं, ती परत दुसरीकडे सोडणं, पण दुसरीकडे सोडून देता येत नाहीत ते, कारण ते लोक तिथले ऑब्जेक्शन घेतात. त्यामुळे ह्याच्यातला एक उपाय तो. आता मग हे करत असताना त्यांनी केलेलं नुकसानीचं चांगल्या पद्धतीने नुकसान भरपाई देण्याचा GR देखील झालाय. फक्त त्याच्यात प्रॉब्लेम काय होता की फुलोऱ्यापासून कसं नुकसान द्यायचं ह्याची प्रोसिजर चालू असल्यामुळे ते काम चालू आहे. तुम्ही आता या मतदारसंघात गेल्या 5 वर्षात अडीच या निवडणुकीच्या तुम्हाला काय वाटतं? नाही, विकासात्मक कामाचा आणि निवडणुकीचा डायरेक्ट निकालाशी संबंध असायला हवा होता, पण मला वाटत नाही असा असतो की नाही, मला माहीत नाही. आता ते निकालानंतर कारण आता राजकारणाची दिशा पण बऱ्याचशी बदलत चाललेली आहे. म्हणजे काम हा एक तुम्हाला लोकांपर्यंत पोचण्याचं एक माध्यम आहे, कारण शेवटी सत्तेत असणारं काम करत. एकच प्रश्न आहे, तुम्ही पर्यटनावर बोला, आपला बॅकवॉटर्स हो तो आणि रोपवे याबाबत काय? रोपवेच्या बाबतीत म्हणजे मला पण एवढा फार कन्फर्म नाही मी की तो फिजिबिलिटी त्याला कशी मिळणार आहे, कशा पद्धतीने आहे, त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. कारण मी थोडासा त्या विषयात फार गेलो डीपली नाही. अर्थात ती माझ्याकडून राहिलेली चूक असेल, तो काय मुद्दा नाही, कारण रोपवे हा एक चांगला प्रकल्प. परंतु बॅकवॉटरला खूप मोठी मेहनत घेऊन आपल्याला जर करू शकलो, म्हणजे आपल्याला माहिती आहे की श्रीपाद नाईक साहेबांच्या पाठीवर मी खूप होतो. थोडीशी मला पक्षी याच्यामुळे थोडी अडचण असायची, पण एक माझ्या जिव्हाळ्याचे संबंध असले होते त्यावेळी. तर त्यांनी एक ट्रॅक डेव्हलप केला आहे जो खूप चांगल्या पद्धतीने, म्हणजे दाभोळ ते आपल्या ह्याच्या पुढचं गाव आहे तिथपर्यंतचा, त्याला ते मंजुरी पण लवकरात मिळेल. तो ट्रॅक झाला की चांगल्या पद्धतीने बॅकवॉटरला आपण मेहनत घेऊ तेवढं आपल्याला काम करता येईल. म्हणजे चिपळूण पुरतं नाही, कर्जू आहे, इतर आहे, सगळी. पहिलं टर्म माझी खूप धावपळीची दगदगीची गेली. कशी गेली, करोना आला, मग काय झालं, पूर आला, मग त्याच्यानंतर सत्तांतर झालं, कधी न घडणाऱ्या गोष्टी घडल्या. या सगळ्यामध्ये अजून थोडं काम करणं गरजेचं होतं ह्या विषयावर. पण ते जरी झालं नसलं तरी मी आता देवरुखला मी स्वतः पर्सनली हेमंत तांबे आणि त्याच्या सगळ्या टीमना सगळं म्हणजे व्हिडिओ रेकॉर्डिंगपासून सगळं करण्यासाठी मी पुढाकार घेऊन सर्वेक्षण स्वतः शासनाकडून करायचं होतं, पण त्याला वेळ जाईल म्हणून आम्ही त्याचा निधी देखील आम्ही स्वतः सगळ्यांनी मिळून उभारला. आणि तो प्रोजेक्ट रिपोर्ट आता नवा GR आहे, तुम्ही जर प्रोजेक्ट सबमिट केलात तर त्याला मंजुरी मिळेल. पण आपल्याकडे ते सगळं तयार करण्यासाठी पण वेळ लागतो. उद्या सयाजी शिंदे प्रचारासाठी येत आहे, 10 दिवसात अजून कोण नाही, कारण आदरणीय अजितदादा पण येऊन गेले आहेत तिथे. आता लगेच कोण येईल बघू, आता जशा ज्यांची वेळ मिळेल. पण मला वाटतं 11 तारखेला मुख्यमंत्री गुहागरमध्ये सेंट्रल दोन्हीच्या मिळून किंवा कोकणासाठी येणार आहे.